नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी बाळासाहेबांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय। महाड येथे उद्धव ठाकरे गटाकडून आमदार भरत गोगावले यांचा निषेध व्यक्त करत शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आमदार भरत गोगावले यांचा निषेध करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखलं। यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात जोरदार राडा झाला। दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। हा प्रकार शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी घडला। यावेळी महाड शहर परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। महाड आणि माणगाव पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना बाजूला केलं। मात्र तरीही पोलिसांसमोरही दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला। यात महिला कार्यकर्त्याही आघाडीवर होत्या। यानंतर महाड शहरात जिल्हा राखीव पोलीस दलाबरोबरच महाड औद्योगिक पोलीस ठाणे, महाड शहर, महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते। यावेळी चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यावरूनही वाद झाला होता। अखेर पुतळा परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करून एका पोलीस कर्मचारी महिलेने शिवरायांना हार घातला। महाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे आणि माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी स्वामी हेही पोलीस कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी दाखल झाले होते। काही वेळात ही सगळी परिस्थिती शांत करण्यात पोलिसांना यश आलं। आता शहरात शांततेचं वातावरण आहे। या सगळ्या प्रकरणावर पोलीस प्रशासनही लक्ष ठेवून आहे, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांनी दिली आहे। वादळवारा लाईव्ह साठी धनंजय कवटेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।